मनराई ग्रीष्माच्या या झाडांनी लागतच की कणावं, ग्रीष्माच्या या झाडांनी लागतच की कणावं, पावसाच्या धारेसंगे सुखाचं गाणं म्हणावं। काहिली शब्दाचा अर्थ क्षणाक्षणाला उमजत होता। भोवतालचा उष्ण हवेचा फेर जीवाला आणखी कासावीस करीत होता। केविलवाण्या प्रयत्नातून हवा देण्याचा प्रयत्न हातातील वर्तमानपत्र करीत होते, पण भोवताल तर प्रचंड उष्णतेने व्यापलेला। मग त्याच्या कृत्रिम पंखात गार हवा कुठून येणार? सोबत सुरू झालेल्या घामाच्या धारा उष्णतेची जाणीव तीव्रतेने करून देत होत्या। अगदी जीव घालमेल होऊ लागला। आग ओकणारा सूर्य वर मान करू देईना। सगळीकडूनच दाटून आलेलं अस्वस्थतेचं वादळ मनात अक्षरशः धिंगाणा घालू लागलं। बैचेनीच्या साऱ्याच सीमा बांध फुटून वाहू लागल्या। नेमकं काय करावं याच प्रश्नात जीव अडकून पडला। ग्रीष्माचा कहर शरीराभोवती पिंगा घालत होता आणि अचानक टप टप असा आवाज कानी पडू लागला। या आवाजाचा हात धरून लहान लेकरागत धावतच झुळूक अंगा खांद्यावर खेळू लागली। घामाच्या धारा शरमेने हळूहळू काढता पाय घेऊ लागल्या। टपटप पडणाऱ्या थेंबांचं परिवर्तन धारांमध्ये झालं। माणसा इतकंच धरतीचं मनही फुलू लागलं। प्रत्येक थेंबातून निर्माण झालेला आनंद ती आपल्या सुगंधातून व्यक्त करीत होती। अस्वस्थतेची जागा आता चैतन्याने घेतली होती। अनेक क्षणांची वाट संपली। दोन टोकांवर उभं राहून प्रीतीचं गाणं गाणाऱ्या आभाळाचं आज धरतीशी मिलन झालं होतं। काहिली काहिली झालेलं मन गारव्यात नाहू लागलं। उष्णतेच्या लाटा सहन करणारी शरीर आणि मन ही झुळकेच्या वात्सल्यात पुरते भिजून गेले होते। घामाच्या धारांनी अस्वस्थ झालेली मने पाऊस धारांनी मात्र प्रफुल्लित झाली होती। खर तर आज अशाच अनेक ऊन झाडांनी आम्ही अस्वस्थ होतोय। कुठं आबोल्यामुळे घरं मुकी होऊ लागली, तर कुठे जनरेशन गॅप नावाचा व्हायरस घराला दक्षिण उत्तर ध्रुव करू लागला। सासू सुना नावाची वादळ नव्या रोपट्यांना कुंपणात ठेवू लागली, तर पैसा हेच सर्वस्व ही मानसिकता भावभावनांचा भागाकार करू लागली। व्यस्ततेची नवी प्रतिष्ठा भर गर्दीत ही माणसाला एकटं ठेवू लागली, तर ज्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी सारी शक्ती पणाला लावलेले हात पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच पंखांच्या परतीची वाट पाहताना दिसून येतात। या आणि अशा अनेक उन्हझळा आज घराघरांना अस्वस्थ करू लागल्या आहेत। ही अस्वस्थता निर्माण होण्याची कारण अनेक असली तरी उपाय एकच, तो म्हणजे संयमातून आणि विचारातून प्रत्येक पाऊल टाकणे होय। बाकी जगण्याच्या अवकाशात सुखदुःखांचा ऊन पाऊस पडणारच। अशा संघर्षाच्या प्रत्येक उन्हाळ्यात काहिली काहिली होणाऱ्या अस्वस्थ जीवानं मात्र पडणाऱ्या सुखाच्या पावसात चिंब चिंब भिजायचं विसरू नये, कारण यालाच जगणं म्हणतात। रामचंद्र इकारे, बार्शी।